Hello my dear students. Now today we are going to study next concept of the chapter which is arc of a circle. See, arc of a circle. Arc of a circle. See, what is the meaning of arc of a circle? See, suppose this one is the circle and if this part of the circle is taken like this is called arc. म्हणजे हा जो सर्कल आहे त्याचा जर हा एवढा असा पार्ट कट केला तर ह्या पार्टला म्हणायचं आर्क. मग हा छोटा दिसतोय बघा, त्याला म्हणायचं मेजर सॉरी मायनर आर्क. मायनर हा आहे मायनर आर्क, छोटा आर्क. हा जो उरलेला हा जो पार्ट आहे बघा एवढा त्याला म्हणायचं मेजर आर्क. मेजर आर्क कसा असतो, ज्याच्यामध्ये सेंटर असतो बघा. बघा ना इथे हा मायनर आर्क. मायनर आर्क जो आहे सेंटर साइडचा, ह्याच्याकडे सेंटर आलेला आहे बघा तिकडे, त्याला म्हणायचं मेजर आर्क. आणि हा इथपासून जर अर्धा घेतला आपण, अर्धाचा आर्क, त्याला म्हणायचं सेमी सर्कल, सेमी सर्क्युलर आर्क. कळतंय? मग आता ह्यांची मेजरमेंट्स कशी ठरतील बघा, कसं आपल्याला सांगावं लागेल त्याचा. बघा आता मेजर सांगण्यासाठी आपण एक काम करूया. मेजर ऑफ मायनर आर्क घेऊ आपण. समजा इथे मी ह्याला नाव काही दिलं तरी काही अडचण नाही. ते सी, सपोज दिस इज ओ, दिस इज ए बी and here suppose here x and here y. मग आता हा axb मायनर आर्क, ayb मेजर आर्क, मोठा आर्क. बरोबर आहे? आता बघा इथे आपण काय म्हणूया, मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल्स टू, मायनर आर्क कोणता आहे बघा, मेजर ऑफ मायनर आर्क कोणता, axb. मेजर ऑफ मायनर आर्क axb इज इक्वल्स टू, बघा बरं कोणता, मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर म्हणजे हा छोटा आर्क. हा त्याचं मेजर कसं काढणार, तर दॅट इज इक्वल्स टू मेजर ऑफ धिस अँगल. म्हणजे ह्या छोट्याचं, ह्या मेजर ऑफ axb ह्याचं जर माप काढायचं म्हटलं axb चं, ते कशाचे इक्वल आहे, ह्या AOB च्या इक्वल आहे. AOB म्हणजे सेंट्रल अँगल. दॅट इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल AOB. बघा मेजर अँगल AOB ह्याच्या इतकं, ह्याचं माप ह्याच्या इतकं असतं. धिस आर्क इक्वल्स टू धिस अँगल, त्या अँगल इतकं इक्वल आहे. आता नेक्स्ट जे आहे बघा मेजर आर्क. मग मेजर आर्क कसं काढणार, तर मेजर ऑफ मेजर आर्क कोणता आर्क येतो, AYB. बघा AYB हा वाला AYB. मेजर ऑफ मेजर आर्क AYB इज इक्वल्स टू 360 मायनस, हे पूर्ण किती आहे 360, त्याच्यातनं हा मायनर आर्क मायनस करून टाकायचा. मायनस मेजर ऑफ मायनर आर्क कोणता आर्क, तो AXB जो कोणी असेल AXB. किती सिंपल आहे बघा. हे टोटल किती 360, त्याच्यातनं हा मायनस केला म्हणजे उरला कोणता, हा दॅट इज मेजर ऑफ मेजर आर्क AYB. कळलं? आता नेक्स्ट मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क, अर्धा जो असतो तो होतो किती, मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल्स टू, आता सेमी सर्क्युलर अर्धा त्याचं किती 180 डिग्री. आणि मेजर ऑफ कंप्लीट सर्कल, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल, टोटल सर्कलचं, कंप्लीट पूर्ण सर्कलचं किती मेजर 360 डिग्री. आणि लक्षात सर्वांना त्याला 360 डिग्री. हे झालं मेजर ऑफ आर्क्सच्या बाबतीत. आता आपल्याला पुढे बघायचे कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. कॉन्ग्रुअन्स आणि आर्क ऍडिशन प्रॉपर्टी पण बघायची आपल्याला. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. आता बघा कॉन्ग्रुअन्स कसं असतं बघा, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स, म्हणजे आर्क कसे कॉन्ग्रुअंट असतात, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. तर कॉन्ग्रुअंट कसं म्हणता येईल त्यांना बघा. समजा हे असं सर्कल आहे, हे सर्कल, तर या सर्कल एका सर्कल मध्ये बघा हा एवढा पार्ट, हा जर एवढा पार्ट इकडे एवढ्याच पार्टशी जर इक्वल असेल बघा, हा एवढा पार्ट आणि हा एवढा पार्ट इक्वल. जसं की बांगडी बघा, बांगडीचे दोन तुकडे केले, हा एवढा तुकडा आणि हा तुकडा जर इक्वल आला ते कॉन्ग्रुअंट. किंवा असं पण बघा, असं पण म्हणता येईल आपल्याला. सपोज हे असं इथे केलं बरं का. तर आता या ठिकाणचं हे जे मेजर आहे, तुम्ही जर आता अँगल आपलं जर हे घेतलं बघा काय, प्रोट्रॅक्टर कोन वापरून,
त्या प्रोट्रॅक्टरने जर हा अँगल मोजला हा एवढा आणि तेच ठेवून इकडे हा जरी मोजला तर हे सेम असतं बघा, हे सगळे सेम असतं, इक्वलच आहे. मग त्याला मोठा प्रोट्रॅक्टर लागेल ह्याला आणि त्याच्यानंतर हे जर मोजलं तेवढंच येईल, तेवढंच येईल, जेवढं इथे आहे तेवढंच येईल. कळतंय? त्याला म्हणायचं कॉन्ग्रुअन्स. आता हा आणि हा कॉन्ग्रुअंट आहे, हा पण कॉन्ग्रुअंट आहे, हे सगळे कॉन्ग्रुअंट आर्क्स आहेत. कळतंय? कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स तुम्हाला कळलं असेल बघा. तर एक लक्षात आलंय की तुम्हाला मग कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स तुम्हाला लक्षात आलं असेल बघा. हा पार्ट एवढा, हा जर ह्याच्याशी इक्वल असेल एवढ्या पार्ट्स, तर हे दोन इक्वल, हा आणि हा कॉन्ग्रुअंट आले. फक्त हे लक्षात ठेवा, हा जो अँगल असतो हा अँगल ह्याच्याशी इक्वल असतो. हा अँगल आहे, हा आर्क आहे. का लक्षात घ्या, काही जण ह्यालाच आर्क म्हणतील. हा इथे हा आर्क नाहीये इथे मधला, हा आर्क आहे बघा. सर्कलवर आला म्हणजे तो आर्क झाला सर्कलचा. आणि हा अँगल, तर हा अँगल जितका असतो तितकाच हा आर्क येतो. कळतंय? त्याला म्हणायचं डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क किंवा डेफिनेशन ऑफ मायनर आर्क असं म्हटलं तरी चालतं. डेफिनेशन ऑफ मेजर आर्क. आता डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क ह्याचं जेवढं येईल तेवढंच हे असतं, ह्याच्या इतका हा असतो अँगल हा अँगल आणि हा आर्क, एवढं लक्षात ठेवा. आता कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स कळलं. हा वाला जर इक्वल असेल तर ते दोन कॉन्ग्रुअंट झाले. पण जर समजा इथे असं सर्कल काढलं, आता बघा बरं का, हे सर्कल इथे काढलं सेम सेंटर म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल, त्यावेळेस इथे हा आर्क येईल बघा. आता ह्याचा हा आर्क झाला. अगोदर काय होता, इथे आपण अँगल विचार करत होता अँगल, पण आता सर्कल आला, सर्कलवर हा पार्ट आला म्हणजे तो काय झाला, आर्क झाला. मग हा आर्क आणि हा आर्क आता इक्वल येतील का बघा बरं, कसे इक्वल येतील तरी बघा. आता हा सर्कल छोटा आहे ना, मग त्याचा आर्क, साधी गोष्ट, छोटी बांगडी ही मोठी बांगडी, पण छोट्या बांगडीचा एवढा पार्ट जर काढला तर छोटा आहे आणि ह्या मोठ्या बांगडीचा एवढा पार्ट काढला हा मोठा आहे. कळतंय? म्हणजे आर्कच्या भाषेत बघितलं तर ते इक्वल येणार नाही. याची लेंथ काढली, ऍक्च्युअली लेंथ मोजली आणि ही लेंथ मोजली जास्त आहे, पण अँगलचा जर विचार केला, हा अँगल, तर हा अँगल जो आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल येतो. कसा? तुम्ही ह्याच्यासाठी छोटा हे वापरणार आपण प्रोट्रॅक्टर आणि ह्याला मोठं. हे अँगल सेम आहे बघा. अँगल तुम्हाला माहित असेल ना, हा जेवढा अँगल तेवढाच हा असतो, तेवढाच हा अँगल, तेवढाच हा अँगल. अँगल सेम आहे कारण अँगल इथं मोजला जातो, हे एवढं असं. पण जर लेंथ मोजली तर लेंथ म्हणजे प्रत्यक्ष हे इथपासून इथपर्यंत ह्याला सरळ केलं ते मोजलं, ह्याला सरळ केलं मोजलं, ह्याला सरळ केलं मोजलं, हे एवढा तुकडा. तर हे मोठे मोठे येतील तुकडे म्हणजे. पण कधी जर हे सर्कल बनवलं, जर ह्याला सर्कल बनवलं तर ते आर्क बनतील, मग ते वेगवेगळे येतील. तर थोडा गोंधळ होऊ शकतो तुमचा, एवढं लक्षात ठेवा. कॉन्ग्रुअंट आर्क कोणते? हा वाला कॉन्ग्रुअंट, पण हे आणि हे कॉन्ग्रुअंट आर्क नाहीये. पण जर अँगलच्या बाबतीत म्हटलं तर हा अँगल तितकाच हा अँगल असतो इथला, हा तेवढाच अँगल असतो, हा सेम अँगल असतो. अँगल सेम पण आर्क सेम नसतात ते. ओके, चला आता नेक्स्ट आपल्याला पार्ट बघायचा आहे आर्क ऍडिशन प्रॉपर्टी. बघा बरं आता आर्क ऍडिशन प्रॉपर्टी. आर्क ऍडिशन प्रॉपर्टी काय असते? आर्क ऍडिशन प्रॉपर्टी बघा. समजा असा एक सर्कल आहे, इथे दिले समजा ए बी सी आणि इथे दिलाय डी. आपल्याला जर समजा ह्याचं मेजरमेंट ऍड करायचं, समजा आपण काय म्हणू ए बी सी, समजा इथे ई दिला, तर आपल्याला समजा हा आर्क ऍड करायचा. आर्कची ऍडिशन कशी होते बघा, ए बी सी प्लस सी डी. इथे आपण असं म्हणूया मेजर आर्क ए बी सी पर्यंत आला, ए बी सी प्लस दुसरा मेजर आर्क एबीसी झाला, दुसरा काय बघा, पहिला मेजर आर्क एबीसी, नंतर प्लस मेजर आर्क सीडी, मेजर आर्क सीडीई. बघा एबीसी प्लस सीडी दॅट इज इक्वल टू काय मग मेजर आर्क एसीई. आपण एकतर ह्याला सी घेऊ शकतो, मध्ये कुठला घ्या, एबीई घ्या, एसीई, फक्त फर्स्टला सेम पाहिजे, पण मधला कुठला घ्या, एबीई एसीई म्हणा किंवा एडीई म्हणा, आपण एबी किंवा एसीई म्हणू. मेजर आर्क एसीई. कळलं का काय? हा वाला प्लस हा वाला केला तर हा टोटल मिळाला इथपर्यंत, बरोबर आहे. पण इथे फक्त एक शक्यता असं नाही करता येणार, कोणतं बघा, मेजर आर्क एबीसी प्लस, बघा बरं का,
एबीसी आणि परत बीसीई प्लस मेजर आर्क BCE is not equals to major arc ACE. ACE काय बरं ह्याच्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? हे इक्वल आणि हे दे आर नॉट इक्वल. इथे बघा इथे AC जिथे पहिला संपला तिथे दुसरा सुरू झाला बघा. ABC CD इथे संपला इथून सुरू झाला. तसं तिथे नाही झालं बघा. ABC आणि दुसरा इथून आला. ABC ते संपतो आणि इकडनं सुरू होतोय BCE म्हणजे हा पार्ट रिपीट झाला. हा एवढा हा रिपीटेशन. असं जर हा प्लस परत हा असं जर केलं तर ते ऍडिशन ती इक्वल येत नाही. दॅट इज नॉट इक्वल्स टू AC कारण हा रिपीट झालेला पार्ट म्हणून ते नॉट इक्वल. कळलं? आर्क ऍडिशन जिथे पहिला संपतो तिथूनच दुसरा सुरू झाला तर ते ऍडिशन करता येते. दॅट इज पॉसिबल. ओके सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ आर्क ऍडिशन. ओके आफ्टर दॅट सी द नेक्स्ट. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं the chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. आता बघा बरं का chords corresponding to congruent arcs are congruent. बघा बरं का सिंपल आहे फक्त समजून घ्या थोडंसं. हा चॅप्टर जो आहे ना बाळांनो हा चॅप्टर जॉमेट्री मधला सगळ्यात अवघड समजला जाणारा चॅप्टर. म्हणजे त्याच्यात जरा थिअरी जास्त दिलेली आहे आणि थोडा कॉन्सेप्च्युअल पार्ट जास्त आहे. म्हणजे त्या कॉन्सेप्ट समजायला थोडंसं अवघड जातं मुलांना. पण एकदा कळलं की मग काय फारसं त्याचं हे नाही. पण ह्याच्यापेक्षा बाकीचे पुढचे चॅप्टर्स फार सोपे आहेत. म्हणून हे चॅप्टर कंपॅरेटिव्हली अवघड वाटतं. त्याच्यासाठी ह्याच्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्या कॉन्सेप्ट समजून घ्या तरच तुम्हाला हा चॅप्टर सोपा जाईल. आता बघा नेक्स्ट जो आहे काय म्हटलंय तिथे द chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. बघा हा थेरम आहे. काय म्हटलंय chords corresponding to congruent arcs हा सर्कल त्याच्या दोन कॉर्ड घेऊ आपण समजा असं कुठल्याही घ्या नावाने. समजा इथे अशी ही कॉर्ड घेतली आणि ही समजा दुसरी कॉर्ड घेतली. इथे काय समजा ही AB ही समजा CD. इथे सपोज हा O पॉइंट ह्याला असं जोडलं इकडे हे असं जोडलं. बघा बघा तर इथे गिवन मध्ये काय गिवन काय दिले chords if the chords corresponding to if the arcs corresponding to congruent chords पहिलं काय आपण हे घेऊ थेरम की जर ह्याचे आर्क कॉन्ग्रुएंट असतील आर्क तर त्या कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे गिवन मध्ये आपण काय लिहू हे आर्क कॉन्ग्रुएंट AB आणि CD. इथे म्हणूया आर्क AB is congruent to arc. बघा AB कॉन्ग्रुएंट कुणाशी CD सोबत. कॉन्ग्रुएंट म्हणजे हे जेवढं तेवढंच आहे. त्याचा जर तुकडा केला आणि त्याला सरळ केलं तर ही लेंथ आणि AB ची आणि CD ची लेंथ सेम आहे म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहे. AB congruent to CD हे दोन इक्वल आहेत बघा. दोन आर इक्वल. आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला बघायचंय की प्रूफ मध्ये chord AB congruent to chord CD टू प्रूफ. बघा प्रूफ काय करायचंय chord AB congruent to chord. बघा AB कुणाशी congruent ही chord AB कुणाशी congruent CD. chord CD लक्षात घ्या chord AB congruent to chord CD. AB आणि CD आपल्याला congruent दाखवायचे chord. आर्क दिलेले हे आर्क जो आहे बघा हा ऑलरेडी हा वाला आर्क ह्याच्या सोबत ऑलरेडी काय सांगितलं आपण congruent. हा आणि हा congruent. जर हे आणि हे आर्क congruent तर ह्याने सबट्रॅक्ट केलेली ही chord आणि ही chord हे इक्वल दाखवायचे. सिंपल. बघा काय करावं लागेल इथे प्रूफ. आता प्रूफ मध्ये आपण काय सांगणार बघा सिंपल. इथे ही साइड ह्या सगळ्या साइड बघा 1 2 3 4 ह्या सगळ्या रेडियस आहे. सगळ्या रेडियस हे सगळे इक्वल. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल जर इक्वल दाखवायचे तर बघा ह्याची पहिली साइड पहिली सोबत दुसरी सोबत इक्वल. आणि राहिला प्रश्न ह्या अँगलचा. बघा हा अँगल म्हणजे हा आणि हा जर इक्वल तर ह्याने सबटेंड केला हा अँगल आणि ह्याने सबटेंड केला हा अँगल.
म्हणजे ह्याचा हा अँगल आणि ह्याचा हा अँगल, तर हे दोन इक्वल तर हे दोन अँगल इक्वल, संपलं. मग साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. आणि जर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले तर त्याच्या ह्या करस्पॉन्डिंग साइड ह्याच्यासोबत ही साइड ही इक्वल, हे दोन इक्वल येतील. तेच प्रूव्ह करायचं. सिंपल आहे की नाही? बघा आता हे कसं लिहायचं ते बघा. इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD, AOB COD, इन ट्रायंगल AOB, हा AOB आणि दुसरा COD, अँड ट्रायंगल COD. त्या दोन ट्रायंगल मध्ये बघा आता AOB आणि COD, AOB आणि COD लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय सांगावं लागेल आपल्या इथे बघा. बुक मध्ये ऍक्च्युली थोडे नाव वेगळे दिलेत, पण काही जरी असेल तरी आपल्याला ते जमलं पाहिजे. बघा बुक मध्ये जे दिले तुम्ही ते बघा. तुम्हाला थोडंसं मी वेगळे नाव दिलेत, तर त्याचं नावाचं काही फरक पडत नाही. कसंही घ्या आपल्याला ते आलं पाहिजे. बघा AOB घेतला COD, हे सोपे नाव आहेत, आपल्याला रेग्युलर वापरत नाही. मग आता AOB आणि COD मध्ये बघा, पहिला AO सेगमेंट AO, बघा ही ह्याची AO ह्याच्या CO सोबत, AO आणि CO, ही AO CO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CO, याला म्हणायचं रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या रेडाय झाली. ही साइड ह्याच्याशी इक्वल. नंतर आता अँगल AOB कॉन्ग्रुएंट टू COD, बघा AOB COD, अँगल AOB कॉन्ग्रुएंट टू अँगल COD, बघा AOB कोणाशी? COD सोबत, AOB कॉन्ग्रुएंट टू COD, AOB COD, हे दोन अँगल इक्वल. का बरं? मेजर्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स, मेजर्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स. बघा बरं, हे दोन अँगल, हा आणि हा अँगल, हे दोन अँगल इक्वल. का बरं? कारण हे हा आणि हा इक्वल आहे, हे दोन इक्वल. मग ह्याचे मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स, हे कॉन्ग्रुएंट आर्क आहे, ह्याचं मेजर हे आणि ह्याचं मेजर हे, ते म्हणून ते इक्वल. मेजर्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणजे बघा साइड अँगल झाला. आता ही साइड उरली हिच्यासोबत, मग BO कॉन्ग्रुएंट टू DO, बघा OB कॉन्ग्रुएंट टू OD, OB OD, इथे म्हणायचं सेगमेंट OB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OD. बघा ही OB आणि ही OD, ह्या दोन इक्वल, ही आणि ही. त्याला रिझन काय? रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या रेडाय. म्हणून मग बघा आता साइड अँगल साइड SAS म्हणजेच काय? ट्रायंगल AOB, ट्रायंगल AOB कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल, हा AOB कुणाशी? COD, ट्रायंगल COD, AOB हा ट्रायंगल COD सोबत कॉन्ग्रुएंट. का बरं? तर साइड अँगल साइड टेस्टने SAS टेस्ट, इथे म्हणायचं SAS टेस्ट, SAS टेस्ट ते कॉन्ग्रुएंट आले. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड बघा, ही AB आणि ही CD, AB कॉन्ग्रुएंट टू CD, ही आणि ही इक्वल. देयरफॉर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. लक्षात घ्या ही AB आणि ही CD कॉन्ग्रुएंट. त्याला रिझन काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि काय करून करायचं होतं बघा बरं. AB कॉर्ड AB, ही सेगमेंट AB म्हणजेच कॉर्ड येते, आणि CD ही AB CD इक्वल. काय केलं? काहीच नाही बघा, सिंपल. आपल्याकडे काय, ह्या दोन दोन तर इक्वलच आहे, फक्त हा मधला अँगलचा प्रश्न. मग हे इक्वल, मग ह्याने सबट्रॅक्ट केला मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क, ह्याचा आर्क हा, ह्याने सबट्रॅक्ट केला हा अँगल आणि ह्याने सबट्रॅक्ट केला हा अँगल, हे दोन इक्वल तर हे दोघं इक्वल. म्हणून आता SAS चे दोन कॉन्ग्रुएंट, तर त्याची करस्पॉन्डिंग त्या कॉर्ड ही जी साइड आहे ते इक्वल. असं आता दुसरं थेरम काय बघा. ह्याच्यामध्ये आता काय, जसं ह्याच्यात सांगितलंय तसं आता दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलंय बघा. लक्षात घ्या बरं का. आता दुसऱ्या थेरम मध्ये काय, ऍक्च्युली आता हे असे बघा, इथे हे असा सर्कल दिलाय. या सर्कल मध्ये सपोज इथे O आहे, इथून मी असं घेतो समजा, इथे A B आणि इथे समजा C D. बघा आता हे असं असं, ते असं आणि असं. आता बघा, आता त्यांनी काय दिलंय की जर ह्या कॉर्ड इक्वल असतील, कॉर्ड म्हणजेच काय बघा, म्हणजे ही कॉर्ड बघा, ही कॉर्ड AB आणि ही कॉर्ड CD
आता दुसऱ्याच्या त्यांनी काय दिलं दुसऱ्या थेरम मध्ये ही AB आणि CD इक्वल आहे. म्हणजे अगोदर आपल्याला इथं काय होतं AB आणि CD इक्वल दाखवायची होती. आता ह्या थेरम मध्ये हे ऑलरेडी इक्वल म्हणजेच बघा ऍक्च्युली ही आणि ही तर इक्वल रेडियस ऑफ द सेम सर्कल. दुसरं ही दुसरी जी आहे ही आणि ही दुसरी इक्वल का बरं कारण ही रेडियस ही सगळ्याच इक्वल आहे म्हणजे हिच्यासोबत ही रेडियस इक्वल म्हणजे दोन साइड इक्वल झाल्या. आता तिसरी ही AB ही सुद्धा या CD सोबत इक्वल. जर दोन ट्रायंगल घेतले हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल ह्याच्या तीन करस्पॉन्डिंग साइड सोबत इक्वल. दॅट मीन्स थ्री साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ करस्पॉन्डिंग थ्री साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल. म्हणजे त्याच्या तीन करस्पॉन्डिंग साइड सोबत इक्वल. देन these two triangles are congruent by SSS टेस्ट ट्रिपल S. SSS टेस्ट हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट मग नंतर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले SSS टेस्ट ने मग हा अँगल कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट बुक मध्ये दिलेले आहे बघा. मग जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले तर ह्याने सबटेंड केलेला हा आर्क आणि ह्याने सबटेंड केलेला हा आर्क ते पण इक्वल. कळलं का मग? म्हणजे खूप सिंपल तुम्हाला वेळेला ते लक्षात आलं असेल बघा. जमेल का सर्वांना बघा बरं? जमेल ना? काहीच नाही त्याच्यामध्ये काय फक्त अँगल AOB बघा अँगल AOB इज कॉन्ग्रुएंट. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे अँगल AOB इक्वल्स टू COD. असं म्हणू आपण ट्रायंगल AOB कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल COD हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. कोणती टेस्ट? SCS टेस्ट झालं. पुढे काय मग अँगल AOB therefore अँगल AOB is congruent बघा AOB congruent to COD angle COD corresponding angle of congruent triangles. हे झालं म्हणजे हा आणि हा अँगल आला इक्वल. हा इक्वल त्याच्या समोरचा हा आर्क इक्वल. therefore मेजर आर्क कोणता AB is equals to मेजर आर्क AB सोबत कोणता CD आर्क CD. हे आर्क इक्वल तर अँगल इक्वल तर आर्क इक्वल. हे दोन्ही आर्क मग आर्क इक्वल त्याला काय रिझन द्यावं लागेल arcs corresponding to congruent angles किंवा measure of congruent सरळ आपण असं म्हणू शकतो measure of congruent arcs. कळतंय? त्याला काय सांगते तुमच्या भाषेत लिहा ते काय म्हणताय याला डेफिनेशन ऑफ परत एकदा ऐका डेफिनेशन ऑफ मायनर आर्क. हा मायनर आर्क हा आणि हा इक्वल म्हणजे हे दोन अँगल इक्वल. डेफिनेशन ऑफ मायनर आर्क म्हणू शकतो आपण त्याला असं. इथं काय definition of minor arc असं म्हणा किंवा definition of measure of arc कळलं? definition of minor arc म्हणा किंवा definition of measure of arc संपूर्ण. जमेल सर्वांना हे बघा बरं पटपट आता कॉपी करून घ्या फास्ट समजून घ्या थेरमला. त्याच्यानंतर आपल्याला लगेच आता क्वेश्चन्स बघायचे. या थेरम वरचे बेस्ट क्वेश्चन आहे. एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 3.3 स्टार्ट करायचं आपल्याला. पटपट लिहून घ्या फास्ट. ओके थँक यू स्टुडंट्स.